किसानों की विभिन्न मांगों को लेकर प्रहार जनशक्ति पार्टी के नेता बच्चू कडू ने अपने समर्थकों और किसानों के साथ कल शाम से वर्धा रोड पर जोरदार आंदोलन शुरू किया है। बच्चू कडू ने स्पष्ट किया है कि जब तक किसानों की सभी मांगे पूरी नहीं होती तब तक यह आंदोलन जारी रहेगा। आंदोलन के चलते रहने से वर्धा रोड पर भारी जाम की स्थिति बनी है। कई घंटों से वाहनों की लंबी कतारें लगी हुई है। ट्रैफिक जाम के कारण स्कूल और कॉलेज को छुट्टी घोषित करनी पड़ी ताकि छात्रों को परेशानी न हो। वहीं ट्रक और दूध के टैंकर जाम में फंसे रहने के कारण शहर में दूध की किल्लत देखने को मिल रही है। प्रशासन की ओर से स्थिति को नियंत्रित करने के लिए पुलिस बल तैनात किया गया है। सरकार की ओर से अब तक कोई ठोस आश्वासन नहीं मिला है, जबकि बच्चू कडू ने कहा है कि जब तक किसानों के हक की मांगे स्वीकार नहीं होती आंदोलन स्थल से नहीं हटेंगे। आमची रणनीती तर शेतकऱ्यांच्या बाजूची आहे, मेंढपाळांच्या बाजूची आहे, मच्छीमार दिव्यांगांची। याच्यात काय रणनीती करायची आहे? सरकारनं जर ठरवलं तर रक्तबांबड करायचं शेतकऱ्याला, म्हणजे फासावर लटकून त्यांचं समाधान झालं नाही तर आता रस्त्यावर त्यांचं रक्त सांडवायची त्यांचा विचार असेल तर आम्ही स्वीकारतोय त्यांचं आव्हान। आम्हाला गोळी चालवायचं आमच्यावर, देवाभाऊचं समाधान होईल, त्यांना पुण्य भेटन, शेतकऱ्याच्या छातळ्यावर गोळ्या काढल्या। त्यांना काही शेतकऱ्याचं लेनदेनच नाही ना, मजुराचं नाही, मेंढपाळाचं नाही, दिव्यांगाचं नाही। सामान्य माणूस मरो काही बरो, इथे एखादा अदानी अंबानी आला असता तर चारही दरवाजे मंत्रालयातले खुले राहिले असते किंवा हेच त्यांच्या घरी गेले असते। आणि हा शेतकरी अन्नदाता तुमच्या घरापर्यंत आलाय, आम्हाला वाटलं तुम्ही नाश्त्याची व्यवस्था करणार, तुम्ही पोलिसांच्या हातात बंदुका देऊन व्यवस्था केली। मतदानाला आमच्या घरी येतात, आम्ही तुमच्या घरी मागणी करायला जीवावर येतं तुमच्या, वाईट वाटतं तुम्हाला। ही संस्कृती आहे भाजपची। प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि रावणासारखं वर्तन करायचं कोण सहन करणार आहे? राम नावाचा शेतकरी मरताय, लक्षात ठेवा। राम प्रसन्न होणार नाही। दिव्यांग मंत्रालय मला भेटलं नव्हतं, दिव्यांग मंत्रालय नव्यानं स्थापित झालेलं होतंय। आता बाहेर राज्यामध्ये 3 ते 4 हजार रुपये दिव्यांगांना पगार भेटतो, आपलं राज्य 2,500 देतंय। आम्ही मागणी सुरू केली तेव्हा 600 होतं, आता 1000 झालं, 1000चे 1500 झाले, 2,500 केले। किमान बाहेर राज्यापेक्षा आमचं राज्य सुखी आहे, श्रीमंत आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे, तिथंच आमचं राज्य आहे। सगळ्यात जास्त बजेट युपी नंतर आपलंच आहे। 7.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये 1500 आणि 2,500 रुपये देत आहे। त्याला 2 पाय नाही, हात नाही। थोडे तर भावना संवेदना ठेवा। सरकार काय असं कोणतं सरकार आहे का आम्ही काहीच केलं नाही म्हणून आत्महत्या करतोय? असं कोणतं सरकार आहे? ते असंच म्हणतंय। बोल बच्चन असतं ना, ते सगळे अमिताभ बच्चनच्या रोल मध्ये असतात। आता व्यापाऱ्यांच्या हाती सोयाबीन गेलंय आणि अर्धे व्यापारी यांचेच आहे, भाजपावाल्यांचे। आता त्यांना फायदा होईल। पुन्हा पक्षनिधी आंदोलन चालली, म्हणजे खरेदी केला 3,000 2,000, विकणार 5,328 मध्ये सोयाबीन। पंजाब सारखं राज्य, लहान राज्य असून, बजेट कमी असून हमी भावात दरवर्षी 90% शेतीमाल खरेदी होतं आणि महाराष्ट्रात 6% होते फक्त। देशाच्या तुलनेमध्ये 40% घाटत आहे आमचा शेतकरी महाराष्ट्रात। इथून भावांतर योजना आमच्या भाजपच्या सरकारनं एमपीनं सुरू केली। तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, एकरी 5,000 प्रत्येक पिकाला दिलं आणि हे वांजोटं सरकार आहे। एक खडकुदे आले तयार नाही आहे। 31,000 कोटी म्हटलंय, त्यातले 10,000 कोटी रस्त्यालाच खर्च करणार आहे। मारले शेतकऱ्याच्या माथी, एमआरजीचा पैसा, रेग्युलर योजना ह्या शेतकऱ्याच्या माथी मारून घेतले। हुशारीनं जगायचं आहे, हुशारीनं फायदा नाही होतो, तुमची हुशारी दिसन। आता रेल्वे जवळच आहे, इथून 200 मीटरवर आहे, तिथं जाऊ। हे जे आमचं आंदोलन आहे कधी नव्हे, ते महाराष्ट्रातले सगळ्या संघटनांचे शेतकरी नेते एकत्रित आलेले आहेत आणि आमचा सगळ्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे, तो म्हणजे महायुतीच्या नेत्यांनी कबूल केल्याप्रमाणे शेतकऱ्याचा 7/12 कोरा करून द्यावा। दररोज 8 या दरानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खरीप तर सगळं हातातनं गेलंच, पण रब्बीच्या पेरण्या करायला बियाणं नाही, खतं नाहीत आणि घरात पैसा नाही, अशी अवस्था शेतकरी झाली आहे। मग अशा वेळी जर शेतकऱ्याला दिलासा देणार नाही तर देणार कधी? जे काही 30-31 हजारचं पॅकेज जाहीर केलं ते बोगस आहे सगळं, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही।
काय नाही, जे आता राजू शेट्टीने सांगितलं त्याच मताचं सर्व आम्ही आहे की कारण यांना शहर विकास करायला पैसा आहे, शहराला विकास जरूर करा, पण शहरापेक्षा 22% फंड सुद्धा रूरल एरियाने दिला नाही. म्हणजे शहरात लोकांना फक्त बंदोबस्त करून त्यांना टक्केवारी खायची आणि ग्रामीण भागातला शेतकरी काय करायचा, वाऱ्यावर सोडायचा. हा धंदा या फडणवीस सरकारचा आहे. तर आमचं म्हणणं होतं की तुम्ही फार मोठेपणानं फार भाषणं करत होता, 150 सभा घेऊन की आम्ही 7-12 कोरा करू, एवढीच आमची मागणी आहे ना, कोरा करा फक्त, एवढंच म्हणायचं त्यांना आमचं. म्हणून साठी आम्ही मंडळी आंदोलनात आहे आणि हे आंदोलन आम्ही जास्तीत जास्त, त्याने आम्हाला बोलण्याचं नाटक 22लाच का 28लाच का केलं, 28च्या अगोदर त्यांनी बोलवायला पाहिजे होतं किंवा अगोदर 1 महिन्यापूर्वी सांगायला पाहिजे होतं. आम्ही महाराष्ट्रात जवळजवळ 33 जिल्ह्यात फिरलो, वाड्या वस्तीवर जाण्याचा प्रयत्न केला, लोक यायचा इथे झाला आणि नंतर तुम्ही बहाणा करून सह्याद्रीवर मिटिंग लावताय, हे बरोबर नाही राज्य सरकारचं. त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा, आंदोलन आम्ही वाढवणार आहे. बिलकुल शेतकऱ्याचा कळवाळा दाखणं नाटक करतात. त्यांनी शेतकऱ्यासाठी काय दिलं? 7-12 कोरा करतो म्हणलं ते केलं का? NDRFच्या फंडाच्या माध्यमातून पैसे मिळायचे ते दिलं का? 1 एकर जमीन खरडून गेल्यानंतर तयार करायला शेतकऱ्याला 6 लाख रुपये लागतात आणि हे देतात 41,000 रुपये. एक म्हैस घ्यायची म्हणलं तर 1.5 लाख रुपये खर्च येतोय, हे देतात 43,000 रुपये. हे काही नाटक आहे? 3च म्हशीचे पैसे देणार, बाकीच्या 20 म्हशी मेलेल्या कुठे पैसे घेणार? त्यामुळे सरकारनं उगाच तोंड पोसायचे नाटक करून नाही, नाव शेतकऱ्याचं घ्यायचं आणि काम स्वतः भांडवलदाराचं करायचं, हा धंदा या सरकारचा चाललेला आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्रभर हा रोष उभा करून शेतकऱ्यांना आम्ही जागा करण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे जेव्हा राजकीय पक्ष मतदान मागायला येतात तेव्हा ते जाहीरनामा मानतात. जाहीरनामा हा त्या पक्षाचा अर्थ असतो, त्याच्यावर विश्वास ठेवून लोक मतदान करतात. यांनी 7-12 कोरा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि ते त्यांचं संयुक्त मांडणी होती, 2 उपमुख्यमंत्र्यांचे पक्ष आणि त्यांची. ज्या वेळेला जनतेच्या आशा आकांक्षाचं प्रतिबिंब, केलेले कमिटमेंट पूर्ण होत नाही, त्याचं प्रतिबिंब निर्णय प्रक्रियेत किंवा विधानसभेत उमटत नाही, अशा वेळेला लोककल्याणकारी राज्याच्या दृष्टीने हे बेकार आहे. आणि म्हणून जेव्हा जनतेचे हक्क पूर्ण होत नाही तेव्हा जनतेला सविनय कायदेभंग करण्याशिवाय काही पर्याय नाही. आणि म्हणून आज सगळ्या बहुअंशी शेतकरी संघटना, शेतकऱ्यांच्यासाठी काम करणारे पक्ष, कर्जमुक्ती जी त्यांनी कबूल केली त्यासाठीच इथे आलो आहे आणि त्याचा निर्णय लागेपर्यंत आम्ही करणार नाही. मी आपल्या माहितीसाठी सांगतो, राज्याचं महसुली उत्पन्न 5,60,000 कोटी आहे, वर्षाच्या खर्चाला 6,06,000 कोटी लागतात, बजेट तुटीच आहे 45,000 कोटी. हे माहीत असताना त्यांनी 45,000 कोटी रुपये मागच्या वेळेला लाडक्या बहिणीला दिलं, यंदा 36,000 कोटीची तरतूद आहे. राज्यावर कर्ज 31 मार्चला 7,82,000 कोटी होतो, व्याज द्यावं लागतो 56,727 कोटी. यांनी लाडक्या बहिणीचे हप्ते द्यायला जून मध्ये 13,000 कोटी घेतलं आणि आता 1,32,000 कोटी कर्ज घ्यायला परवानगी माहिती. आमचं एकच म्हणणं आहे, परवानगी केंद्र सरकारने दिली आहे, तेच पैसे इकडे 30,500 कोटी रुपये कर्जमुक्तीला वाटावे. फक्त क्रम बदलायची गरज आहे, प्रायोरिटीज बदलायची गरज आहे. आणि आपण हे बघतो, अर्थात जेव्हा त्या कमिटमेंट पूर्ण होत नाही तेव्हा बजेटला कपात करतो, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, अशा तऱ्हेने करतो, क्रम बदलतो आणि त्याची परिपूर्ती करतो. तर सरकारने कबूल केल्याप्रमाणे ऐशी तैशी करावी, एक असंसदीय शब्द आहे, झक मारावी आणि आमची कर्जमुक्ती करावी. दुर्दैवाचा भाग आहे आणि लोकशाहीला हे लांछनास्पद आहे की ज्याला वऱ्हाड सोन्याची कराड किंवा कुऱ्हाड म्हणतो, जो सगळ्यातला सुपीक प्रदेश, आणि त्याच भागामध्ये 20 वर्षात 47,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. एक तर तिथे सिंचनाची सोय नाही, 60,000 कोटीचा अनुशेष आहे. एक जिगाव टाकळी नावाचं नांदुरा तालुक्यातलं बुलढाण्याचं धरण, जे 30 वर्ष आधी 699 कोटीचं 6 किलोमीटरचं धरण होतं, त्याची किंमत आज 34,926 कोटी झाली आहे. 3 लाख एकर जमीन पाण्याखाली येऊ शकली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सरकार आत्महत्या रोखू शकत नाही, कारण त्याला खर्च भरून गेले एवढे रास्त भाव मिळत नाही, शेतीत बचत नाही, ऋण वैर हत्या चुकत नाही त्याला कळते, पण सारे सोंग घेतले तरी पैशात सोंग घेता येत नाही. आणि म्हणून तो सक्तीच्या जप्तीच्या नोटीस आली, कर्ज थकलं की समाजात लाभ जाईल, शेजाऱ्यात लाभ जाईल, मेळकड्यात लाभ जाईल, गावात लाभ जाईल, सोयऱ्यात लाभ जाईल, म्हणून तो आत्महत्या करून मरू लागला. जिथपर्यंत त्याचा धंदा फायद्याचा होणारी व्यवस्था येत नाही, त्याला तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचं स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत या आत्महत्याला रोख लागत नाही. आणि सरकार या मुद्द्यात प्रचंड उदासीन आहे. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की पिकलं तेव्हा लुटलं म्हणून देणं गेलं पिटलं, 7-12 कोरा करणं हे करता. इन BCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पागसे की रिपोर्ट।